तर हाय फ्रेंड्स, कसे आहात मंडळी? सगळे ठीक आहात ना? सगळे ठीकच असले पाहिजेत। आणि आज तुम्ही माझ्या पाठी भांडी येथे सगळे बघू शकतात, म्हणजे मी किचन मध्ये आहे। तर तुम्ही ओळखून गेला असाल की आजचा जे व्हिडिओ असणार आहे ते रेसिपी ब्लॉग असणार। तर आज मी घेऊन येत आहे एक तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी ब्लॉग। नॉनव्हेज रेसिपी आहे, पण ती मी टेस्ट नाही करणार आहे, कारण की मी जानेवारीच्या 22 तारखेपासून नॉनव्हेज खाणं जे आहे ते मी सोडून दिलेलं आहे पूर्णपैकी। नॉनव्हेज नाही खात, नाही बाहेरचं काही वडापाव समोसा असो मी ते खाणं पण थोडं बंद केलेलं आहे। आणि जे बेवरेज असतं म्हणजे ड्रिंक्स असतात जसे की कोका कोला आहे, ते सोड्याची गोष्ट पण जास्त पिणं मी अवॉइड करतोय आता। तर मी नॉनव्हेज सोडल्या कारणाने मी तर टेस्ट करून दाखवू नाही शकणार व्हिडिओमध्ये, पण तुम्ही ही व्हिडिओ जी आहे ती तुम्ही बघा, घरी करून बघा। ही रेसिपी जी मी आता दाखवीन ती माझ्या मम्मीच्या हेल्पनी मी दाखवणार ती व्हिडिओ, ती तुम्ही घरी बनवा। कशी वाटली ती मग मला कमेंट करून सांगा। तर आता रेसिपीकडे वळूया आणि काय काय इंग्रेडियंट्स घेतलेले आहेत, काय काय साहित्य घेतलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवतो। तर व्हिडिओ आज जी रेसिपी असणार आहे ती असणार बांगड्याचं टिकलं। बांगड्याच्या डोकी जे असतात त्याचं टिकलं करणार आहे। तर त्यासाठी पहिलं तर म्हणजे मला खोबरं किसायला लागेल, तर मम्मीची हेल्प करतो थोडी आणि खोबरं किसून मग नंतर बाकीचे जे इंग्रेडियंट्स आहेत ते दाखवतो। तर मेन इंग्रेडियंट जे आहे खोबरं किसणं ते माझ्याकडे जे मेहनतीचं काम आहे ते सहजासहजी कोणाला लवकर मुलांमध्ये नाही आहे, त्यांच्या आईच करतात किंवा लग्न झालं असेल तर त्यांच्या बायको करतात, तर किंवा बहिणी असतील घरी तर बहिणी मदत खूप जास्त करतात, जशी माझी बहीण पण करते। तर बघा मुलांना तुम्ही ही व्हिडिओ आणि तुम्ही पण ट्राय करा घरी। तर आता हा खोबरं काढलेला आहे, तर ह्याला किसीन एक अर्धी कवड आहे ही पहिली किसीन आणि मग नंतर एक मोठी कवड आहे ती किसून दाखवीन। याच जी आहे आमची एकदम जुनी आहे विळी त्याच्यावरती। तर हे जे असतात दाते हे पूर्ण धारदार असतात, तर ह्याच्यापासून हात वाचवून ठेवायचा असतो आणि ह्याला पण जे असते खूप धार असते। तर आता हे खूप मेहनतीचं काम आहे, तर हे मी तुम्हाला करून दाखवतो कसं किसायचं ते, आणि रेसिपी पण बघा। विळी आता घेतलेली तर आहे आणि हे खोबरं पहिलं थोडं किसलेलं मम्मीने, पण तिचा हात दुखतोय म्हणून मी आता बाकीचं खोबरं किसायला घेतो आणि मग नंतर तुम्हाला किसून जे आहे मी दाखवतो। तर आज संडे आहे, तर आज थोडी मम्मीला मदत करतो। तर खोबरं किसून झालेलं आहे, 1 करवंटी किसून झाली आहे, एवढं खोबरं निघालंय। म्हणजे खोबरं जो होता नारळाच्या आत तो एकदम जाड होता मस्त। आज खूप दिवसानंतर विळीवरती बसलोय, खोबरं किसतोय, मम्मीला हेल्प करतो। झालं तर फिशची रेसिपी जी आहे मी तुम्हाला बनवून दाखवेन आणि मग नंतर तुम्हाला ती कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। आणि खोबरं किसणं हा मोठा टास्क असतो, ते प्रत्येक मुलांना येत नाही। तर हे मी लहानपणीपासून मम्मीला बघत होतो आणि मम्मीला बघून बघून शिकलेलो आहे। तर 1 करवंटी इथं करून झालेली आहे, तर आता ही दुसरी करवंटी पण आहे। एवढं किसलेलं आहे, अजून हे पूर्ण करून मग भेटतो। चला व्हिडिओ बघत राहा। तर हे आता 1 कवड होती ती किसून झाली आणि हे एक अर्धी किसून ठेवलेली आहे नंतरसाठी। आणि हे एवढं खोबरं निघालं आहे 2 कवडचं आणि 1 अर्धीचा, म्हणजे 2.5 कवड मी किसून झालेली आहे। 1 डब्यात मी भरून ठेवलेले आहे आणि हे एवढं आहे। ते हे पण मी आता रेसिपीमध्ये वापरीन आणि मग नंतर तुम्हाला दाखवीन कशी आहे। तर आता हे तुम्ही बघू शकता जे खोबरं किसलेलं मी त्याचं ते थोडी अर्धी वाटी आम्ही कवड जी असते खोबरं घेतलेलं आहे इकडे बांगड्याचं टिकलं करायला, बांगड्याच्या डोकींचं टिकलं। तर इकडे अर्धी वाटी कवड नारळाचं खोबरं, मग नंतर ते 1 टोमॅटो, 1 ते 2 टोमॅटो कापून घेतलेले, मग नंतर पाव कांदा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा हा जो आहे फुल भरून धने घेतलेले आहेत। तर हे पूर्ण इंग्रेडियंट्स आहेत। सोबत 10 ते 12 मिरच्या घेतलेले आहेत, संकेश्वरी मिरची। ती आता काय करणार मी, हे जी मिरच्यांचे जे आहेत मिक्सरमध्ये घालून पहिली पेस्ट करणार। पेस्ट झाल्यावरती मग हे जे सर्व मसाला आहे, जे इंग्रेडियंट्स आहे हे मी ह्याच्यात टाकणार आणि मग ह्याची पण प्युरी बनवून पूर्ण एक प्रॉपर चांगली थिक चटणी बनवून मग नंतर ती रेसिपीला वापरणार। आणि हे फिश सोडून
बाकी एवढे जे सगळे इंग्रेडियंट्स आहेत हे सेम तुम्हाला टोमॅटोच्या साराला पण तुम्ही वापरू शकता. आणि टोमॅटो जो आहे ह्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा असतो, तर तुम्ही कोकम ऐवजी टोमॅटो हा थोडा जास्त घेतला तरी चालेल. कारण की ज्यांच्या घरी संधिवात असेल, संधिवाताचा पेशंट आहे, तर त्यांच्यासाठी कोकम हा खूप हानिकारक मानला जातो. म्हणजे त्यांना लगेच मग अंग ते चालू होतं. तर त्यांच्यासाठी हे टोमॅटो तुम्ही थोडं वापरू शकता जास्त. तर ही इंग्रेडियंट्स आहेत सगळे. तर तुम्ही बघा, मी आता मिक्सरमध्ये पहिले पेस्ट करून घेतो आणि मग नंतर बाकीची रेसिपी नंतर दाखवतो. तर आता आपण बांगड्याचं तिकलं करत आहे डोक्यांचं. तर आता मी पहिला गॅस चालू करतो आणि मग नंतर हे गॅस चालू केलेला आहे प्रॉपर. तर आता पहिला आपण 2 चमचा जे आहे ते तेल टाकणार आहे. ज्यांना ऑइली जास्त खायला नाही आवडत तर ते तुम्ही तेल कमी वापरू शकता. तर आता 2 चमचे 2 टीस्पून ऑफ ऑइल. मग त्यानंतर 4 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या चांगल्यापैकी. मग नंतर 1 छोटी डेट जी असते ती कढीपत्त्याची तळून घेतलेली. तर हे प्रॉपर लसूण जे आहे सोनेरी कलरचा होईपर्यंत तुम्हाला प्रॉपर करून घ्यायचं आहे. तर या दाखवतो तुम्हाला. तर या दाखवतो तुम्हाला. आता हे बघा, प्रॉपर आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स करून झाल्यावरती आपण जी ही चटणी बनवलेली, तर ही चटणी जी आहे ही ऍड करायची आहे. बाबा रे, चटका लागतो. आई कशी बनवत असेल काय माहिती. आणि जे घरी प्रत्येकांच्या घरी जे लेडीज असतात ते कसे बनवत असतील. हाताला ते गरम वाफा मारतात ना, बाबा बाबा बाबा. तर हे प्रॉपर मिक्स करून घेतो. मम्मी पण पाठी उभी राहून बघत होती की प्रॉपर बनवतोय की नाही. तर मम्मीला मसाल्याचा पूर्ण ठसका लागलाय. जसं मी ॲड केलं मला पण लागला. हे प्रॉपर मिक्स करतो आणि मग नंतर जे हे बनवलेली चटणी त्यासाठी जे आपण मग नंतर उरलेलं मसाल्याचं पाणी जे होतं ते आपण ह्यात ॲड करणार. तर ते ॲड करूया. हा पाणी आपण ऍड केलेला आहे. झणझणीत असा ठसका लागला मस्त जोरात मसाल्याचा. तुम्हाला हे जर असं वाटलं की ग्रेव्ही ही थोडी कमी आहे तर यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता थोडंसं. आणि हे थोडं एक कड येऊन द्यायचं आहे. आणि कड आल्यावरती मग तुम्हाला फिश आतमध्ये सोडायचे आहेत. आणि फिश सोडल्यानंतर मग तुम्हाला थोडंफार 1 चमचा. तर आता ह्याला 1 कड येऊन द्यायची. आणि 1 कड आल्यावरती तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून तुम्हाला प्रॉपर असं हे तुम्हाला मिक्स करायचं आहे.
आणि मिक्स करून झाल्यानंतर मग तुम्हाला हे जे बांगडाचे आहे ते तुम्ही ॲड करू शकतात, किंवा बांगड्याऐवजी तुम्हाला दुसरं फिश जशी मांदेली किंवा बोंबील काही ॲड करायचं झालं तर तुम्ही ॲड करू शकाल. तर आता 1 चमचा मीठ जे आहे ते मी ॲड करतो. तर हे अर्धा चमचा आणि हे अजून एक हे ॲड केला. तर हे प्रॉपर आता मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता एक उकळ येऊन देऊया आणि मग नंतर त्यात फिश ॲड करूया आपण. तर चला, एक आपण मध्यम आचेवरती आता गॅस ठेवलेला, तर तुम्ही बघू शकता आता उकळ यायला चालू झालेली आहे. तर चांगली उकळ येऊ दे आणि आपण मग आता थोड्या वेळातच फिश टाकायला घेऊया. तर बघू शकतात आता एक उकळ आलेली आहे. तर आता आपण यामध्ये हे जे फिश आपण घेतलेले ते आता घालायचे आहे. तर हे जे आहेत साईडला आपल्याला सोडायचे आहेत व्यवस्थित. एक एक पीस हळू असे हलगत हाताने सोडायचे. आणि या बांगड्याची गाभोळी पण भेटलेली आहे आपल्याला असे. आणि त्याला थोडं वरच्यावरती आपल्याला हे जी ग्रेव्ही आहे ह्याच्यावरती पण घालून घ्यायची आहे फिशला, जेणेकरून प्रॉपर पूर्ण सगळ्या फिशला ग्रेव्ही लागेल. तर हे प्रॉपर आता करून घेतलेलं आहे आपण. आता ह्याला थोडं झाकून ठेवूया थोड्या वेळासाठी. तर आता तुम्ही बघू शकता एक उकळ येते. तर आता ह्याला प्रॉपर आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे फिश घातल्यानंतर तुम्हाला चमचा नाही लावायचा, कारण की चमचा लावल्याने ह्याच्यात पूर्ण कुस्कर होऊन जाऊ शकतं, पूर्ण तुकडे होऊन जाऊ शकतात बारीक बारीक. तर हे पूर्ण असं मिक्स करायचं आहे हलगत हाताने तुम्ही हे मिक्स केलात तर ही कशी जी ग्रेव्ही असते ही पूर्ण फिशमध्ये जाते आणि तुम्हाला जेव्हा फिश खातात तेव्हा त्या फिशमध्ये पूर्ण ग्रेव्हीची चव पण भेटते. तर हे पूर्ण प्रॉपर असं मिक्स झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आता हे प्रॉपर आपण झाकून ठेवूया. तर हे प्रॉपर झाकून ठेवूया. आणि तुम्हाला जर चेक करायचं असेल की प्रॉपर शिजलंय की नाही तर या ताटावरती थोडंफार पाणी टाकून तुम्ही ज्या पाण्यामध्ये छोटे छोटे बुळबुळे येतात त्याच्या थ्रू तुम्ही ओळखू पण शकतात की रेसिपी रेडी आहे की नाही. तर आता रेडी आहे की नाही ते आपण चेक करूया. थोडं बापरे गरम आहे. तर हे आता रेडी आहे. तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि मग नंतर हे खालती उतरवून ठेवूया. आता आपण जे आजचे जज असणार त्यांना जेवायला पण देऊया. कशी वाटली माझ्या हाताची ही बांगड्याचं तिकलं हे जे रेसिपी आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर हे मी गॅस बंद करतो. तर तुम्हाला आता ही रेसिपी जी होती जी मी बनवली आहे बांगड्याचं तिकलं ही कशी वाटली ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायची आहे. आणि ज्यांना आवडली रेसिपी ब्लॉग त्यांनी लाईक करा आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि जेवढं होऊ शकेल तेवढं तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये ही व्हिडिओ शेअर करा. जरा सपोर्ट करा. मला पण आता यूट्यूबवरती जे आहे खूप टाईम झाला पण मी मध्ये मध्ये व्हिडिओज टाकत नव्हतो. तर आता मी फ्रिक्वेंटली आता व्हिडिओज बनवत जाणार आहे आणि तुम्हाला एक नवीन असे मस्त व्हिडिओज मी आणत जाईन. मी प्रयत्न करत जाईन की जेवढे होऊ शकेल मी महिन्याभरात चांगल्या व्हिडिओज चांगले कॉन्टेंट्स जे आहेत ते तुम्हाला टाकेन. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये हे पण सांगा की मी
शॉर्ट व्हिडिओज जे आहेत, कॉमेडी व्हिडिओज असो किंवा काय, हे टाकू की नाही यूट्यूबला. तर चवीला कसं झालेलं आहे पप्पा टिकलं? आवडला? मी बनवलंय फर्स्ट टाइम. आणि मच्छीचं थोडं एक बाईट घेऊन बघा कसं वाटलं ते. प्रॉपर शिजलंय पप्पा? हा तर खाऊन सांगा आता कसं वाटतं. कसं झालंय? असा हा, थँक्यू. तर पण ट्राय करून बघा घरी आणि कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जेवढं होऊ शकेल तेवढं तुम्ही शेअर करा ही व्हिडिओ. फर्स्ट टाइम मी ट्राय केलेला आहे घरी बनवायला. याआधी मी एग्सचे डिशेस वेगवेगळ्या प्रकारचे बनवायचो आणि खायचो पण आता मी नॉनव्हेज खात नाही. जसं मी पहिलं पण बोललो, मी नॉनव्हेज सोडलेलं आहे. माझ्यासाठी वेगळं जेवण बनवलेलं आहे. माझं जेवण दुसरं बनवत होती मम्मी, म्हणून मी पप्पांसाठी तोपर्यंत टिकलं येते बाकीचं जेवण बनवलेलं आहे. तर व्हिडिओ कशी वाटली, जसं मी पहिलं बोललो, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जेवढं होऊ शकेल तेवढं शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. सो बाय.